व्यक्त करतायत त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा। असे आपल्या विधानसभेच्या प्रचारार्थ आपण सर्व तालुक्यातील मायबाप जनता माझ्या खांद्याला खांदा देऊन काम करणारे माझे सर्व युवक बांधव माता भगिनी आज खऱ्या अर्थानं आपल्या पारनेर तालुक्यातील पारनेर नगर 224 मतदारसंघातील जनतेच्या मनातील खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटलांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाराष्ट्राचे लाडके माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज माझ्या सर्व सहकाऱ्यांनी माझ्या सर्व युवक सहकाऱ्यांनी या ठिकाणी जाहीरपणे आपल्या पारनेर नगर तालुक्यातील जनतेच्या सेवेमध्ये 40 वर्षापासून जो माणूस कष्ट करतोय त्या माणसाला खऱ्या अर्थाने न्याय द्यायची वेळ आज या ठिकाणी आलेली आहे आणि तो न्याय आपण सर्व पारनेर तालुक्यातील जनता या ठिकाणी देणार आहेत। सर, आता ही निवडणूक तुमची नाही राहिली, ही निवडणूक आपल्या सर्वांची राहिली आणि सुजयदादांच्या मार्गदर्शनाखाली आज पारनेर मध्ये कॉर्नर बैठक झाली। दादा, माझ्या माफक अपेक्षा आहेत, आज माझ्या माफक अपेक्षा आहेत का माझ्या बरोबरच्या युवकांचा रोजगारीचा विषय पारनेर तालुक्यातील माझ्या माता भगिनींच्या डोक्यावरचा हंडा उतरवण्यासाठी जो माझा प्रश्न होता, उत्तरेकडून तुम्ही आणि दक्षिणेतून पवार साहेब दादा अजितदादा पवार साहेब हे तुम्ही सगळेजण दोघजण मिळून पारनेर नगर तालुक्यातील पाण्याचा प्रश्न मिटवताल हा शब्द आज तुम्ही आम्हाला दिलेला आहे। त्या शब्दाला बांधील आज युवकांच्या भवितव्याचा विषय आज या ठिकाणी दादांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही सर्वांनी घेतलेला आहे। त्यामुळं 2 दिवसात जी 20 तारखेला जी मतदान होणार आहे त्या मतदानाला माझ्या बरोबरचे सहकारी एकदम तळपायाच्या चमड्यापासून डोक्याच्या केसापर्यंत जी काही ताकद लावता येईल ती ताकद आपण दाते सर या ठिकाणी आमदार होण्यासाठी लावणार आहे। आणि सर, या ठिकाणी माझं नेतृत्व फक्त दादा आहे, तुम्ही माझ्या डोक्यावर आशीर्वाद ठेवणार आहात पण माझ्या युवकांना तुम्ही वाईट सोडायचं नाही कोणीच। माझी जी लढाई आहे ती फक्त त्यांच्यासाठी आहे। आज दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। दादा, येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला जे 23 तारखेचा निकाल लागणार आहे त्यानंतर परत नगर दक्षिणची आपल्याला तयारी चालू करायची आणि परत आपल्या येणाऱ्या कालावधीमध्ये सुजयदादांच्या मार्गदर्शनाखाली हा नगर दक्षिण आपल्याला परत घडवायचा आहे। एवढंच या ठिकाणी बोलतो थोडक्यात।